नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. आज बोलणार आहोत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल. आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हापासून आंदोलन सुरू केलं तेव्हापासून राज ठाकरे यांनी वेळोवेळी त्यांच्याशी संवाद साधला, त्यांना पाठिंबा दिला आणि उपोषण करताना त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंतासुद्धा व्यक्त केली. आता तेच राज ठाकरे असं वक्तव्य करत आहेत की जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कोण आहे हे कालांतराने उघड होईलच. राजकारणात अशा प्रकारच्या स्पष्ट आणि परखड भूमिका घेणं अनेकदा लोक टाळतात, कारण ते परवडणारं नसतं. यामुळे निवडणुकीची गणितं बिघडू शकतात. परंतु राज ठाकरे यांनी ते धाडस दाखवलेलं आहे. राज ठाकरे यांनी तो प्रश्न उपस्थित केलेला आहे जो अनेकांच्या मनात आहे. राज ठाकरे यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडणार हे निश्चित होतं. अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत आणि प्रतिक्रिया येण्याची सुरुवातसुद्धा झालेली आहे. शिव उबाटाच्या एक फुटकळ महिला नेत्या या विषयावर व्यक्त झालेल्या आहेत आणि त्यांनी राज ठाकरे यांना सल्ला दिलेला आहे, भाजपची मदत करायची असेल तर उघडपणे करा, असं आडून करू नका. अनेक प्रतिक्रिया याच्यानंतरसुद्धा येतील, परंतु प्रतिक्रियांचा श्रीगणेशा शिव उबाटाकडून झालेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटी येथे पहिल्यांदा जेव्हा उपोषणाला सुरुवात केली तेव्हा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः त्यांना भेटायला गेले होते आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांनी 15 मिनिटांपर्यंत संवाद साधला. या संवादाचा तपशील तेव्हा उघड झाला नव्हता, परंतु माध्यमांनी असं वृत्त दिलं होतं की आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू, अशा प्रकारचं आश्वासन राज ठाकरे यांनी जरांगे पाटलांना दिलं. जरांगे पाटील जेव्हा दुसऱ्यांदा उपोषणाला बसले तेव्हा राज ठाकरे यांनी त्यांना एक अत्यंत भावनिक पत्र लिहिलं होतं आणि या पत्राचा आशय अत्यंत महत्त्वाचा होता. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक मराठा तरुण आत्महत्या करतायत, अशी निराशा पसरणे वाईट. याचा शेवट समाजात विद्वेष पसरण्यात व्हायला नको. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्र करून त्यांना स्वराज्याचा मंत्र दिला. ही शिकवण विसरता कामा नये. ज्या महाराष्ट्राने अवघ्या देशाला प्रबोधनाचा मंत्र दिला त्या महाराष्ट्रामध्ये जर जातीचा विद्वेष पसरला तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार व्हायला वेळ लागणार नाही, अशी परखड भूमिका राज ठाकरे यांनी या पत्रामध्ये व्यक्त केली होती. केवळ एवढंच नाही तर ज्यांच्यापर्यंत विकासाची गंगा पोचली नाही त्यांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं, अशी भूमिका ठामपणे मांडली. अंतरावली सराटी येथे जेव्हा राज ठाकरेंनी पहिल्यांदा भेट दिली तेव्हा हीच भूमिका परखडपणे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर मांडली होती. खरं तर हे खूप कठीण असतं, कारण तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी जातात जिथे संतप्त कार्यकर्ते उभे आहेत, घोषणाबाजी होते, कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. त्या ठिकाणी उपोषणकर्त्या नेत्याच्या समोर अशी भूमिका परखडपणे मांडणं याला खरोखर हिंमत लागते. राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना तोंडावर सुनावलं होतं की उपोषणाच्या माध्यमातून हा प्रश्न सुटणार नाही, म्हणजे हा प्रश्न फक्त आणि फक्त न्यायालयाच्या माध्यमातून सुटू शकतो, उपोषण किंवा रस्त्यावरच्या आंदोलनाच्या माध्यमातून नाही. याची जाणीव महाराष्ट्रातल्या ज्या मुठभर नेत्यांना आहे त्याच्यामध्ये राज ठाकरे यांचा समावेश आहे. जी भूमिका राज ठाकरे यांनी अंतरावली येथे उघडपणे मांडली, जी भूमिका पत्राच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत सविस्तरपणे मांडली, तीच भूमिका काल ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी मांडलेली आहे. राज ठाकरे यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आहे की अशा प्रकारची आंदोलनं करून महाराष्ट्रामध्ये जातीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातली शांतता भंग करण्याचा प्रयत्न होतोय आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी जर कोणी असेल तर ते कालांतराने स्पष्ट होईल, असंही राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटलांना आज पाठिंबा आहे, परंतु हा पाठिंबा जाळपोळीला नाही आहे, मराठा तरुणांच्या आत्महत्येला नाही आहे आणि हा पाठिंबा उपद्रव निर्माण करणाऱ्या आंदोलनाला सुद्धा नाही आहे. जरांगे पाटील यांनी हे आंदोलन सुरू केल्यापासून ज्या प्रकारची विधानं केलेली आहेत त्यातल्या अनेक विधानांना राजकारणाचा वास येतो आणि त्यामुळे जरांगे पाटील यांच्या पाठीशी कुणीतरी आहे असा भास अनेकांना होत असतो. जरांगे पाटील कधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात, फडणवीस काड्या करतायत हे ते सूचक शब्दात सांगतात, कधी ते भुजबळांवर टीका करतात आणि जरांगे पाटील यांच्या अशाच या जळजळीत विधानांमुळे, तिखट विधानांमुळे ओबीसी समाजातले नेते प्रचंड अस्वस्थ झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण होतोय की काय, अशी शंका अनेकांना येऊ लागलेली आहे. जरांगे पाटील यांचे समर्थक आगामी निवडणुकीमध्ये छगन भुजबळ यांना पाडण्याची भाषा करतायत आणि जर छगन भुजबळ यांना निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न झाला तर 160 जागांवर जे मराठा नेते उभे राहत आहेत त्यांना आम्ही पाडू, अशा प्रकारची भूमिका छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी आणि काही ओबीसी नेत्यांनी घेतलेली आहे. एकूणच जे वातावरण आहे ते दुर्दैवी आहे. महाराष्ट्रामध्ये जातीभेद
तीव्र करण्याचा प्रयत्न होतोय, राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न होतोय। महाराष्ट्र जणू एखाद्या गंधकाच्या ढिगाऱ्यावर बसलेला आहे। फक्त एका ठिणगीची लोक वाट पाहत आहेत आणि ही ठिणगी पडावी म्हणून महाराष्ट्रातले अनेक नेते देव पाण्यात घालून बसलेले आहेत। जातीचा टॅग छातीवर धारण केलेले नेते महाराष्ट्रामध्ये पेटवापेटवीची भाषा करतायत। काही नेत्यांनी संयमाची भूमिका घेतलेली आहे, परंतु राज ठाकरे यांनी जाती पलीकडची भूमिका घेऊन अत्यंत रोखठोक आणि परखड भूमिका मांडल्याबद्दल त्यांचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही। स्वराज्याची निर्मिती कोणत्याही एका जातीच्या लोकांनी केली नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र केलं आणि त्यांना स्वराज्याचा मंत्र दिला। या लोकांनी हातात शस्त्र धारण केलं, रक्त सांडलं आणि वेळप्रसंगी घरादारावर तुळशीपत्र सुद्धा ठेवलं। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जातीचा माणूस मराठा म्हणून उभा राहिला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली जुलमी इस्लामी सत्तेशी सगळ्यांनी घनघोर संघर्ष केला। कालांतराने सत्तेची सूत्र पेशव्यांकडे गेली, परंतु उत्तर दक्षिण पसरलेल्या साम्राज्याची ओळख मराठा साम्राज्य अशीच होती। काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी असं विधान केलं होतं की मराठ्यांनी अटकेच्या पार झेंडे फडकवले। मनोज जरांगे पाटलांना मराठे या शब्दाचा अर्थच कळलेला नाहीये। अटकेच्या पार झेंडा फडकवणं ही मराठा इतिहासातील खूप मोठी घटना सुवर्णाक्षराने नोंदून ठेवण्यात आलेली घटना आहे। हा पराक्रम खूप मोठा होता। मराठ्यांनी सिंधू नदीचं दर्शन घेतल्यानंतर पुण्यामध्ये सलग काही दिवस उत्सव साजरा करण्यात आला। परंतु हे मराठे होते कोण? या मराठा फौजेचे नेतृत्व केलं होतं रघुनाथराव पेशवे यांनी। राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलचे विधान केलं होतं, ते विधान जरांगे पाटलांना खुपणार हे निश्चित होतं। जातीपातीच्या नावावर महाराष्ट्रातली शांतता भंग करण्याचा प्रयत्न होतोय आणि जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कोण आहे हे कालांतराने उघड होईलच। हे विधान राज ठाकरे यांनी केल्यानंतर जरांगे पाटील गप्प बसतील अशी अजिबात शक्यता नव्हती। आमच्या पाठीशी कोण आहे त्याचा तुम्ही शोध घ्या आणि आम्हालाही कळवा। आमच्या मागे फक्त मराठा समाजाची ताकद आहे असं उत्तर जरांगे पाटील यांनी दिलं। परंतु ते तेवढ्यावर शांत नाही बसले। जेव्हा जेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता निर्माण होते तेव्हा तेव्हा अशा खोट्या बातम्या पेरल्या जातात, अशा प्रकारच्या पुड्या सोडल्या जातात असं वक्तव्य करून त्यांनी राज ठाकरे यांच्यावर तीर सुद्धा सोडले। जरांगे पाटील आज महाराष्ट्रामध्ये लाखालाखाच्या सभा घेत आहेत। ते जिथे जातात त्यांच्यावर JCBने फुलांची उधळण होते, त्यांच्यासोबत गाड्यांचा ताफा असतो। लोकवर्गणीतून जे आंदोलन चालतो त्या आंदोलनामध्ये अशा प्रकारचा भपका महाराष्ट्राने याच्यापूर्वी कधी पाहिला नव्हता। आजही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर दौऱ्यावर असले तर त्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांच्या सभांमध्ये अशा प्रकारचा भपका पाहायला मिळत नाही आणि त्याच्यामुळेच लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की जरांगे पाटील यांच्या पाठीशी नेमकं कोण आहे। राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कोणीतरी आहे अशा प्रकारचं सूचक वक्तव्य केल्यानंतर शरद पवारांचं पाठोपाठ एक वक्तव्य आलं। शरद पवार असं म्हणाले की मी कुठेही नसलो तरी सगळीकडे असतो। शरद पवारांचं हे वक्तव्य मार्मिक आहे, सूचक आहे आणि त्याचा राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याशी काही संबंध आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न लोक करतायत। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या मागे थोरले पवार आहेत अशी शंका अनेकांनी व्यक्त केलेली आहे, परंतु काही जण अशी शंका व्यक्त करतायत की पवार नाही, या आंदोलनाच्या मागे एक वेगळाच मराठा नेता आहे जो या संपूर्ण आंदोलनाला हवा देण्याचा प्रयत्न करतोय। आता हा नेता कोण याचा तुम्ही शोध घ्या। मी इथेच थांबतोय। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा YouTube चॅनल। नमस्कार आणि धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।